आता बघा कसा परिसर दिसतोय आपला मस्त. म्हणजे इकडं बघा, इकडं लय घाण होती पडलेली त्या धुरवडीची. तर हा परिसर मी स्वच्छ केलाय. म्हणजे अहो परिसर स्वच्छ असला, लोकांना दिसला तरच आपल्यामधलं निर्मळपणा, चांगुलपणा सांगायची गरज नाही आपल्याला, लगेच समजून जातात लोक. पण आपल्या आजूबाजूला नीट चांगलं ठाकठीक असलं तर बरं वाटतंय मला. जसं की हे बघा, माझा परिसर मी स्वतः स्वच्छ केलाय. त्या स्वच्छ करण्यामध्ये घाम गळाला माझा, आणि मी सुद्धा कुठंतरी थोडीशी घाण तर होणारच ना. घाण साफ करायची म्हणल्यास घाण माणूस होतंयच, काय हरकत नाही. आंघोळ केली की आपण जशाला तसे निर्मळ होतो, कळलं का. पण हा झाला परिसराचा भाग. पण असे काही लोक असतात आपल्या आजूबाजूला, ह्या घाणीपेक्षा कितीतरी घाण प्रवृत्तीचे हो. आणि जर समजा आपल्या चांगुलपणानं आपण जर त्यांना त्या घाणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला त्यांची दुर्गंध लावल्याशिवाय दम घेत नाहीत, हे निश्चित आहे. आणि दुसरी गोष्ट, ते तर कधीच त्या घाणीतून बाहेर पडत नाहीत. त्यांच्या कधी लक्षातच येत नाही. आणि जर लक्षात बी आलं तर त्यांना लक्षात घ्यायचं नसतं की बाबा हे आपल्याला घाणीतून बाहेर काढायला हे व्यक्ती चांगला असन, आपलं एवढं आपल्याबद्दल एवढा विचार करतोय तवा हो. पण जाऊ द्या, काय बोलायचं तुम्हाला. असते तर आपल्याच रिलेटिव्हमधून काही लोक म्हणजे त्यांना ना स्वतः कमवून खायचं माहीत नसतं. माहीत असलं तरी ते कमवून खायचं नसतं. त्यांना ना लोकांचं उष्ट पाष्ट खरकट कचऱ्यामध्ये धुंडून ते पत्तरवाळीवरलं उचलून खाऊन पोट भरायचं असतं. अशा प्रवृत्तीचे लोक काही मी स्वतः अनुभवलेत, कळलं का. हाच बघा. तर तशी विचारधारा असणारे लोक आपल्या आजूबाजूला बी ठेवू नाहीत, एवढं मी तुम्हाला सांगू शकते आवर्जून. माणसाच्या लक्षात पुन्हा येतं हो, अगोदर नाही. त्याला पण कारण आपलं चांगुलपण असतं. आपलं चांगुलपण, आपण चांगले असतो ना, म्हणून दुसऱ्यांचा चांगला विचार, दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो. पण त्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांबद्दल जेवढा आपण चांगला विचार ठेवता, तेवढंच ते आपल्याला वाईट बनवण्यात यशस्वी होतात हो तसे लोक. जाऊ द्या, त्यांचा विषय काय घेता आपण आतमध्ये आपल्या आयुष्यात. तुम्ही तिकडंच उडत जा म्हणायचं काय. तर आता पाणी वगैरे रात्री टाकलंय मालकानं मस्त. आणि ते धुरवडीमुळं घाण झालती. इथं फुगे बिगे पाडले होते ना सगळे कलरचे, नाही का बघा ते बेगडं फिगडं, ती सगळी घाण केली होती. मस्त मी परिसर आता स्वच्छ केलाय आणि रोज करते बरं का. तर छान वाटतं माणसाला, कळलं का. छान असल्यावर आपलं अंगण घर परिसर असं म्हणजे छान वाटतं हो. फुलांची कळी काय झालं कुठं. मराठी बोला, मराठी आहे मी. फुलं भरपूर आहेत ते. पाणी टाकतो आम्ही रोज. अहो ते फुलं खुडायला ना मला येत नाही.